म्हणजे वन ऑफ द पार्टनर का? अगं सावी, खरं सांगू का, तिला खरं तर पार्टनर म्हणणं चुकीचंच आहे. ते ना असं आमचं एक लहान बाळ आहे. पण मग ती तुम्हाला कशी भेटली? आसमान से टपकी क्या? हाँ आला सावी मुली मुली हे काय आहे सगळं? डॅडा काय डॅडा ते आम्ही काय ते असं ठेवणार आहे का त्यांना? काय पिशवीत ठेवणार आहे डॅडाला? शट अप. हे काय आहे? दिस इज टू हॉरिबल. अगं हाच तो तिसरा आहे, साहिल. साहिलचं पहिलं प्रेम, नेहा. साहिलचं आणि तिचं नातं, आमचं आणि साहिलचं नातं. हा एक असा दागिना आहे ना जो सगळ्यांकडे असतो पण जाणवत नाही. म्हणूनच नाती अशी करा जी दिसली नाहीत तरी चालेल पण जाणवली पाहिजे. तुमच्या दोघांची ना दृष्ट काढली पाहिजे. इतक्या कमी दिवसात तुम्ही काय काय करताय हॉटेलसाठी? तुला दृष्टच काढायची असेल ना तर त्या कुरिअर वाल्याची दृष्ट काढ, ज्याने एक्झॅक्टली करेक्ट टाइमावरती आमच्यापर्यंत कुरिअर पोहोचवलं. कुरिअर डिलिव्हरी, फ्री होम डिलिव्हरी. फ्री. आता कसं एकदम मराठमोळं वाटतंय. सिस्टर आनंदीबाई, आनंदीबाई. काय रे? काय रे, एवढा उशीर का झाला? किती वाजता बोलवलं होतं पप्प्याने? 13 मिनिट्स लेट आहे तू. अरे हो सिस्टर, भाई बरोबर आहे तुमचं, पण कसं आहे ना, होम डिलिव्हरीसाठी लँडलाईन आणि वायफाय साठी इंटरनेटची लाईन एका दिवसात टाकून होत नाही ना. भाई मग काय केलं, जे 4-5 वायरमॅन भेटले ना त्यांना गाडीत टाकलं, डायरेक्ट इथे घेऊन आलो. तेव्हा कुठे हे काम झालंय. अरे पण बोर्ड आधी पाठवून द्यायचा ना. हे वायरमॅनचं वगैरे काम नंतर केलं असतं. अरे नाही सिस्टर, अरे वायरमॅन मुळे नाही लेट झालंय भाई. मग भाई या बोर्ड मुळे लेट झालंय. या एवढ्याच्या बोर्डमुळे लेट झाला तुला? अरे नाही भाई, भाई आपल्याला आहे ना पप्प्याबाईंनी फोन केला. त्यांनी सांगितलं आपल्याला एक फ्री लिहिलेला बोर्ड हवाय. भाई आपण लगेच आपल्या पंटरला सांगितलं, पण आपला बंड्या आहे ना, त्याने भाई त्याला बोर्ड सांगितल्यावरती FAIR अशी फ्रीची चुकीची स्पेलिंग लिहिली. फेर भाई मग आपण आहे ना लोअर परळच्या पिंट्याला सांगितलं, मग त्याने भाई FRY अशी स्पेलिंग लिहिली. अरे फ्राय झालं हे. अरे हो ना भाई, अरे आपल्या डोक्याचं पण फ्राय झालं यांच्या नादात. मग भाई आपण एक बोर्ड आणला आणि आपण स्वतः शुद्ध मराठीत फ्री लिहून टाकलं. आता कसं एकदम परफेक्ट. फारच शुद्ध आहे रे तुझं मराठी. भाई आपण मराठीत वर्गात एकदम टॉप क्लास होतो. भाई पैकीच्या पैकी मार्क्स मिळायचे 42 आउट ऑफ 100. नाही, तुझ्यासारखे टॉपर असे हॉटेल समोरून फिरायला लागले ना तर मग त्यांना कळणारच नाही हे काय लिहिलंय. काय काय दिलंय ना व्यवस्थित नंबर सावीनी. डूड, ही सावी आहे. ओके, पेज वरती, वेबसाईट वरती आणि ऍप वरती सगळीकडे हे नंबर गेले. काय करतोय तू? फोन चालू आहे ना? चालत नाहीये म्हणजे फोन इथे बसलाय शांत. तू सुद्धा त्या फोन कडून काहीतरी शिक आणि बस शांत. calm down. सावी, तू हिशोबात पक्की आहेस ना? अर्थात झोपेतून उठवला तरी माझा हिशोब चोख असतो. मला सांग, याला इथे येऊन किती वेळ झाला? 13 minutes 17 seconds. नाव 18. मग याच्यावर साधारण किती वीज आणि इंटरनेट वाया गेलं असणार आहे आतापर्यंत? ओके वेट, मी सांगते.
वाया गेल्या, प्रचंड वाया गेल्या आणि त्रास होतोय मला त्याचा. आणि तू का वागतेस माझ्यासारखी? तर मला तुझ्यासारखं वागायला लागणार आहे. थांब आता, थांब थांब. काय काय करणार आहेस तू? काय करणार आहे? तिच्याशी कॉलर धरणार आहे आणि बाहेर फेकणार आहे. रिलॅक्स, मी बघते, मी करते हँडल. शांत हो तू. एक्सक्यूज मी सर. बलिदानो. एक्सक्यूज मी सर. अरे तुम्ही ओरडलात काय? मला वाटलं कटप्पा कसं काय इंग्लिश मध्ये बोलला. एक्सक्यूज मी. काही घेणार का? अहो घेतोच आहे की तुमच्या एंब्या जिब्या. इंडिया जिब्या. अहो म्हणजे फ्री वायफाय. अहो 3 मिनिटात 1.5 GB चा अख्खा बाहुबली डाउनलोड झालाय. आता ना बाहुबली 2 डाउनलोड करतो. हा प्रिंट मस्त आहे एकदम, कमाल आहे. बसा ना होतं एकत्र बघू. नाही, यू कॅरी ऑन. पण हे कट्टप्पाने बाहुबली को क्यू मारा हेच बघायला आलात का? का सोबत काही खायला पण घेणार आहात? हो चालेल ना, आवडेल ना. हो ना, मग बघा, बघता बघता खा किंवा खाता खाता बघा. आफ्टर ऑल विश तुमची डिश आमची. काय आणू सांगा? बरं मला सांगा, फ्री काय? नाही ते बोर्डवर लिहिले. फ्री. तुम्ही जे काही मागवाल ना त्या डिशवर केक फ्री. मला ना तुम्ही मस्तपैकी 3 फ्री केक आणा. फ्री केक? नाही सर, कसं आहे ना, तुम्ही जी डिश मागवणार ना त्याच्यावर असणार आहे केक फ्री. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. नाही नाही नाही, काय अशा गोष्टींना मला लगेच समजतं. हा नाही, गैरसमज तुमचा होतोय, माझा होत नाहीये. माझा? हा काय, माझे 3 मित्र येणार आहेत बाहुबली बघायला. ते मागवतील ना काहीतरी डिश, मग तुम्ही फ्री केक देणारच ना. तू काय करा, तो आधीच आणा. हा मग ते आल्यानंतर त्यांच्या डिश मागवतीलच ना. काय पण सर अजून ते मित्र तर. माझ्यावर विश्वास नाहीये का तुमचा? हा नाहीये का? नाही मी जाऊ का? जाऊ का? नाही नाही जात, नाही जात. ठीक आहे, नाही जात, थांबतोय. आता बस, आता अजून पिक्चर नाही बघू शकत मी. तुम्हीच म्हणालात ना तुमचे फ्रेंड्स येणार आहेत, मग ते कुठे आहेत? अहो ते फुकट आहेत, त्यांना काहीही कामधंदे नाहीयेत. पण मला निघावं लागेल, मला काम आहेत. अच्छा, ते फुकट आहेत, तुम्हाला खूप काम आहे. आनंद झाला ऐकून. हम भी आपके शिव हैं गुरुजी. अपना दिल हारे हैं तो आपका दिल जीते भी. हमारी जीत का तोहफा आपकी हाँ है. ना से काम नहीं चलेगा. मग कशी जाणार? जाईन कॅबनी किंवा रिक्षाने. पण आज तर संप आहे ना कॅबचा आणि रिक्षाचा. मी 3 म्हणायच्या आत बस, नाही तर पायी पायी जायला लागेल. बरं? हा बसते बसते. रेडी का शन्या? हा रेडी, चल. तुम्हाला तुमचा हक्क आणि थोरलेपणा पाहिजे, बरोबर? अहो भय मामांजी, म्हणून तर नवरा बायको वाटणी मागवलोय ना. तर तुम्हा दोघांना काय पाहिजे? आम्हाला खरंच काय बी नको. मग आजपासून आपल्या घराचा समजा कारभार आम्ही धाकल्या सुनबाईंच्या हातात देतो. आवडला तुला? आवडला म्हणजे जरा बरा वाटला. अगं चांगला आहे की. आता ते बघूनच ठरवायचं, न बघता कसं सांगणार? म्हणजे बघणार नाही पोरगा? तू सांगितलंस तर बघीन. असं आहे होय? लग्न कोणा संग करणार? ती मी सांगितलं त्याच्या संग.
शाळेत असं नाही, त्यांचं आधी झालं, माझं नंतर झालं. त्यांचं आधी झालं शिक्षण हो. मला कळलं नाही, मला वाटलं प्रेम झालं का लग्न झालं. घरात फोन केला, घरात समजलं, मग भांडणं चालूच राहिलं, ते महिनाभर चालूच राहिलं. आणि नंतर मग काय आपलं फिल्मी स्टाईल फायटिंग. माझ्या छातीत आता धडधड